या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने कोणाचा उद्धार झाला तर पापी असलेला देवराज, त्याची कथा मी तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. पूर्वीच्या काळामध्ये किरातांच्या नगरामध्ये एक गरीब देवराज ब्राह्मण वास्तव्याला होता. ब्राह्मण कुळामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, पण तो ब्राह्मण असून वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. पूजा पाठ विधी सत्यनारायण अभिषेक जे कर्म असतील त्यांची त्रिकाल संध्या हे काहीही करीत नव्हता. खरं म्हणजे ब्राह्मण म्हटलं की तो संध्या केल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नाही. पण ही ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. देवराज नावाचा ब्राह्मण. उलट पूजा पाठ विधी न करता तो करायचा काय, अनेक लोकांना फसवायचं काम करायचं. काय करायचं? फसवायचं काम करायचं. रस्त्याच्या कडेला लपून बसायचा, वाट सर्व आला की त्याला मारायचा आणि त्याच्या जवळचे पैसे घ्यायचा, धन घ्यायचं. म्हणून त्यानं त्याच्या जीवनामध्ये असं ठरवलं, पैसा मारो भगवान औरत मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. ही ओवी पाठच केली त्यानं. ही कुठं पाहू नका बरं का, ही आमच्या माथ्यातली, ही गाथ्यातली नाही. बऱ्याच गोष्टी असे आहेत, आता आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे, हे गाथ्यात प्रमाण नाही, हे आम्ही तयार केले. सगळं 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 त्यांना ठरवलं. हे सगळं फक्त पैसे कमवले की सगळं येते. पण एक सांगू तुम्हाला, पैसा सुद्धा एकाच अवस्थेत कामाला येतो, फक्त जागृती. नाही तर विचार करा, तुम्ही झोपलेले, तुमच्या उशाला बिस्लेरी पाण्याने भरले, स्वप्नात तुम्हाला एवढी तहान लागली, एवढी तहान की आता तुम्ही व्याकुळ होऊन तुमचे प्राण जाणार आहेत, मरणार आहेत तुम्ही. पण तुम्हाला कोणी पाणी देणार? मी असं विचारतो, बिस्लेरी नाही का? फक्त हात असा करायचा, उचलून झाकण खोलून प्यायची. मग इथली बिस्लेरी जर स्वप्नात चालत नाही, तसंच इथलं धन तुमच्या स्वप्नात सुसुप्तीत काहीच चालत नाही. एका अवस्थेपुरतं धन आहे, पण या धनाच्या संबंधाने प्रत्येक जण पैसा 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 म्हणून पळतोय. आम्ही पळतो पैशासाठीच, पण एवढं नाही. आणि जरी पळत असलो, माझं चॅनल आहे भजन प्रमाण नावाचं, हे लाईव्ह चालू आहे. आम्ही पैशासाठीच पळतो, फक्त फरक एवढा आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, गाड्या त्या काळामध्ये सगळं वाटून दिलंय आणि कर्ज खताच्या राहिल्या वया त्या बी खाली दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडवल्या. पण ऐका पोरा हो, अशी वेळ येईल त्यावेळेला मुद्दल वसूल करू नका, फक्त व्याज वसूल करा. मग हे फक्त व्याज वसूल करणं चालू. कायला कळण, कायला 8 दिवसांनी कळण, कायला नाहीच कळलं तर मग प्रसादाच्या दिवशी या फक्त. हे धन कमवणं आहे, पण कसं आहे माहितीये का, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारांना धन कमविणे. गृहस्थ आश्रमातला नियम सांगत असताना तुकोबरायांनी सांगितलं, पैसा भगवान नहीं लेकिन भगवान से कम नहीं. अशी धारणा कोणाची होती? देवराज ब्राह्मणाची. तो लोकांना फसवायचा, लुटाऱ्या वृत्तीने वर्तन करायचा. खरं तर त्याने हा देह भगवत सेवेसाठी घालायला पाहिजे होता, कारण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. पण त्याने लुटमारीमध्ये आपलं जीवन खर्ची घालायला प्रारंभ केला. म्हणून जी माणसं केवळ आणि केवळ प्रपंचच करतात
मी असे काही भाग पाहिले, लग्न झाल्यावर एकदा बुटा सहित मारुतीच्या मंदिरावर गेले तर पुन्हा ते मंदिरावर नाही आले, त्याला आणावं लागलं मंदिराच्या पुढून. हे तुम्हाला मी सांगतो, हे खोटं वाटून देऊ नका. ऐका, पुन्हा ऐका. काही महाभाग असेल ते मारुतीच्या मंदिरात एकदाच चालत गेले, ते बुटा सहित गेले, म्हणजे मारुतीचा बापच नाही आजाच हा. त्याच्यानंतर ते पुन्हा मंदिरात गेले नाही, मंदिराच्या पुढून त्याला न्यावं लागलं. रामनाम असे महाभाग. खरं म्हणजे हे एवढं अनमोल दुर्लभ शरीर आपल्याला कशासाठी मिळालेले? भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता. मनुष्य देहा नील साधेल ती साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. पण आपल्याला याचं महत्व कळत नाही, कळत नाही. देवराज ब्राह्मणाने हा देह भगवत सेवेमध्ये खर्च करायला पाहिजे होता, प्रपंचासाठी करू लागला. म्हणून हा संदेश शिवपुराणाचा घेण्यासारखा आहे. जी माणसं रात्रंदिवस फक्त प्रपंच करतात, ती माणसं कधीच समाधानाला सुखाला पावत नाही. बरं, जन्मभर कवडी 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 करून कमवतात आणि शेवटी चमक निघती आणि मरून जातात. मी असे पाहिलेत. एका गावात एक श्रीमंत पाहिला बरं का भाऊ मी, दादा. त्यांनी नोटाला नोटा नोटाला नोटा नोटाला नोट अशा फक्त गट्याची गट्या करून ठेवल्या. त्याची तिजोरी उघडून मला एक दिवशी दाखवली. म्हणलं, दादा भरपूर पैसे आहे तुमच्याकडे? ते म्हणले, मग या तालुक्यात माझा एवढा श्रीमंत कोण नाही. मी म्हणलं, हे पैसे क्या वाटवलेले? ते म्हणलं, पैसे असे, पैसे आले की मी खर्चितच नाही, आले की लावूनच ठेवतो म्हणलं. हा म्हणलं, किती वेळ गेला असं पैसे मोजायला? ते म्हणला, 5 महिन्यातून 5 रोजदार लावतो मी. कशाला? पैसे बरोबर आहे नाही बघायला, मोजायला. आणि म्हणलं, त्यांचे पैसे कधी देतात? तसं नाही म्हणे, ते व्याजात दिलेले, ते व्याजातच कट करून घेते म्हणजे रोजदारी त्यांची. मग एक दिवशी हे याला त्याला सांगतच सुटलं, तालुक्यात माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही, तालुक्यात माझ्यासारखा श्रीमंत कोण नाही. माझ्यासारखा एक गावात राहत होता त्या. ते म्हणलं, दादा एक काम करा ना, मी एकटाच तुम्हाला 1000 रुपये देतो, तुम्ही मला रोजदारी देऊच नका, फक्त मला एकदा पैसे मोजू द्या. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते पैसे एकानं मोजले, तिजोरीत ठेवले, लॉक केली आणि मग हे पैसे मोजणार चौकात आलं, मोठमोठ्यानं नाचू लागलं. मी श्रीमंत, तालुक्यात माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. आता जे ओरिजिनल पैसे होते का किती आलं म्हणला, मूर्ख आहेस का? हा, अरे सकाळी खाल्ल्यावर संध्याकाळची पंचायती म्हणे तुझी, आणि स्वतःला श्रीमंत म्हणून घेतो. कस काय श्रीमंत आहे तू? हा म्हणला, तू काय करतो? अरे आतापर्यंत कुणाच्या बापाला दान दिलं नाही, चहा पाजला नाही, जीव घातलं नाही. तू रोज काय करायला? फक्त पैसे मोजूनच त्याच्यात ठेवायला. आणि मी तुला 1000 रुपये देऊन काय केलंय? फक्त तू जे कर तू तेच केलं. मग तू यांना श्रीमंतीत काय बदलत नाही ना. आपल्या गावात सप्ताह चालू आहे, मोठी पंगत घालावा, हे कळतंय का म्हणे तुला? म्हणून काही माणसं पैसा 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 म्हणून मेले. जाऊ दे, समृद्धी महामार्ग गेलेला माझा एक मित्र आहे, म्हणजे नाही राहिला तो. पैसा जास्त झाला की राहतच नसतील म्हणा. भाऊ त्याचा पट्टा गेलाय, 23 एकरचा पट्टा गेला समृद्धीमध्ये. तुम्हाला माहिती आहे रक्कम किती येते काय येते? त्यांना कधी त्याच्या बापाने एवढे पैसे कधीच नव्हते पाहिले. ते कसा ते मोबाईलचा मेसेज आल्यावरती सूचना असते ना, घंटी वाजली आणि त्यांना इथे आकडा पाहायला की जागीच मिळाला. कारण तेवढा आकडाच पाहायला नव्हता त्यांना. 33 कोटी रुपये होते. त्या आकडा पाहायला किती मिळाला? आता बाप मेला म्हणल्यावर आता पोरगा तर मोकळाच झाला ना. त्यानं टाक फॉर्च्युनर वाल्याला फोन मेसेज, पैसा म्हणल्यावर काही येत आहे ना. त्याच समृद्धीला धडकून मेलं ते. आता फक्त लहान मुलगा आहे त्याचा आणि ती माऊली. म्हणून पैसा जीवनामध्ये असावा
उत्तम व्यवहारानं कमिलेला असावा आणि त्या पैशाचा सदुपयोग व्हावा. मी नेहमी सांगत असतो गड्या, तळ्याला सांडवा का असतो, तळ्याला सांडवा का असतो, तळ फुटू नाही, ओव्हरलोड झालेलं पाणी. बरं, पाळू किती असती? 90% पाळू आणि 10% सांडवा. पण भाऊ, बऱ्याच तळ्याला सांडवेच नाहीत ना, आणि ते एकदाच फुटले, मग जवळच्या घरात किती, भावाच्या घरात किती, मेहुणीच्या घरात किती गेले त्याची त्याला कळालं नाही. प्रत्येकाच्या संपत्तीला सांडवा असला पाहिजे, म्हणजे धर्मरूपी सांडवा. मी नेहमी म्हणत असतो, हो करा काही दान मन मोकळा मनान. म्हणजे दान देत असताना तुम्हाला वापरून एवढ्या कथा करतो महाराष्ट्रात दान याच्यावर सत्य चालू आहे खरे. आता या आमची कथा आहे समजा माझी, या नाहीत आल्या आणि तुम्ही एवढे जण आले, बरं येऊन सुद्धा म्हणजे तसं वाटू देऊ नका काही. हे घरून उठायचे तर नुसती येऊन बसते, पंचपाळ नको, अगरबत्ती नको. एखाद्या वेळेला आवडली तर 400-500 रुपये दक्षिणा देते, ते भाग वेगळा, पण नुसते येऊन बसते. आणि या पहा तुम्ही, कपात का होईना गहू आणते, बुटकुल्यात का होईना तांदूळ आणते, वाटीत काय नाही कारण ते मोठे जे दान थोडं का होईना दान करता का नाही? दान कमीत कमी चांगलं करावं, नाही तर करूच नाही. तुम्ही युट्यूबला माझी क्लिप ऐकली असेल, महाराष्ट्रभर व्हायरल झाले. काय माहितीये का आम्हाला, भाऊ मी नांदेडला कीर्तनाला गेलो, आता दान कशी देते सांगतो. तिथं मला पैसे दिले एका म्हातारीनं, पाया पडू पद्धत येते, तुम्ही ना काय इकडे करू काही तिकडचं सांगायला. आता ते 10 रुपये दिले, मी खिशात घातले. रामकिसन दाजी आम्ही सगळे होतो, तर काय म्हणलं नको महाराज घ्या बिस्लरी, गाडी होती गेली बिस्लरी घ्यायला गेली. ते किराणा दुकानदार काय म्हणते, नको महाराजाला पैसे महाराजाचे वाटते. त्यांनी तर डोक्यालाच हात लावला, म्हणला तुम्हाला कसं कळालं महाराजाचे? म्हणले तुम्ही बिस्लरी फुकट घेऊन जा. बिस्लरी काय आहे? फुकट घेऊन जा, पैसे नको. ते म्हणले तसं कसं हो, शेवटी तुमचा व्यवसाय आहे, धंदा आहे. नाही नाही नाही, पैसे घेऊन जा, बिस्लरी आपल्याकडून दान महाराजाला. त्या नोट वापर सांगितली, माझ्याकडे दिली. म्हणलं नोट का घेतली ना सर, फाटकी आहे का बघा. म्हणून मी नोट अशी उकलल्या बरोबर आहे ना, जुनी अर्धी 1000ची आणि आताची अर्धी 10ची चिटकी येते मोठी. आता तुम्ही बी आणतात पीस आणतात ना, हो. त्या पिसाचं टोपरं होत नाही भाऊ, ते उशीला खोळ शिवता येत नाही, कोणाला देता येत नाही. काऊन माहितीये का? हे आणतात पण उदबत्तीनं जळालेलं, कुंखानं भरलेलं, गुलाबानं भरलेलं. म्हणजे दान देत असताना कसं देतो बघा. एक सांगू तुम्हाला, सात्विक दान त्यालाच म्हणते की जे दान दिला असता तो जो याचक आहे ना, त्याच्या मुखावर आपल्याला आनंद सुख दिसलं पाहिजे गेल्याच्या नंतर. म्हणून कसं आपलं गाव एवढं चांगलं आहे खरंच. अशी महाशिवरात्र पाहिजे नाही, पहिल्यापासून 7 दिवस आता थोडेफार काम धंदे चालू आहे, वाढत 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 जातात लोक. पण सगळ्या कार्यक्रमाला, कीर्तनाला, कथेला हजरच असतात. म्हणून जीवनामध्ये पैसा हेच ध्येय ठेवणं हे चुकीचं आहे. हा शिवपुराणाचा संदेश आहे. मग ह्या देवराजानं काय केलं? सगळं सोडून दिलं, वैदिक धर्म सोडून दिला, पूजा पाठ सोडून दिली आणि फक्त पैशाच्या मागं पडू लागला. पळता पळता झाला असं, आमाप संपत्ती त्यानं जमविली. पण शास्त्र सांगतं अनित्य से जो मिलता है वो सुख देता है लेकिन समाधान नहीं. अनितीनं मिळवलेलं धन एका 11व्या वर्षी जे आपलं कष्टाचं असतं ना, त्याच्या सहित ते घेऊन जातं. म्हणून अनितीनं कधी धन मिळवू नये, हा शिवपुराणाचा संदेश आहे. त्यानंतर देवराज कमवलेल्या संपत्तीचा
उपभोग घेत नव्हता आणि घरच्यांनाही घेऊ देत नव्हता. आता विचार करा, पैसे तो कमवणार आहे म्हणल्यावर त्यांना उपयोग घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे का नाही? पण बरीच अशी माणसं पाहिलीत मी, त्यांचे व्याजा बट्ट्याना पैसे आहेत, पण अजून ते बिड्या विकत घेत नाही, तोटा विकत घेत नाही. एवढे दरिद्रीन खालच्या दर्जाचे आहेत. कोणी भेटलं की काय मग हे बिडी दी, त्याला पोतात घालून आणायला पाहिजे, एवढाच व्याजवळ पैसा आहे, काय करतो तर? आता फुगल्यावर 6 महिना नाही सर, आणि दुसऱ्याला तोटान पुढे तमाकून बिड्या माग तू. म्हणजे आपण पैसे आपण कमवणार आहे, उपभोग आपण घ्यायचा ना. तसं तर व्यसन करू नये. आणि इथून का सांगतो माहितीये का? मी अगोदर सोडले म्हणून सांगायला. आणि सगळ्यांच्या समोर, फक्त भाऊच्या समोर खात नव्हतं आणि गुरुजींच्या मागे. नाही मला सुद्धा तंबाखूचं व्यसन होतं. म्हणजे तंबाखू शिवाय मला करमतच नव्हतं. कोणी उठल्यावर काय म्हणे जाईल, अरे देवा पांडुरंगात शिवनेश्वरा देवा असं म्हणे जाईल. मी उठलो की म्हणलंय काय छान एवढा नव्हतो येडा, उग सांग. तसं व्यसन करू नये. पण एवढी संपत्ती असताना पिढी सुद्धा दुसऱ्याला मागायची नाही, काही दरिद्रीपणा नाही करा. म्हणून आपण मिळवलेला पैसा, त्याचा उपभोग आपण घ्यायचा. पण देवराजानं त्याचा उपभोग घेतला नाही. आणि पाहता पाहता देवराजाचं वय हे हळूहळू हळूहळू वाढू लागलं. झालं असं, वय वाढल्यामुळं आता त्याचा पैसा कमवणं बंद झालं. पण त्याला शरीराला पीडा सुरू झाल्या. ऐका गड्या, ज्यानं अनितीनं पैसा मिळवलेला आहे, लोकांची लुटमार केलेली आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, व्याभिचार केलेला आहे ना, क्या हुआ कर्म का पाप भोगना ही पडेगा, तुलसीदासजी म्हणतात. भोगावंच लागतं. तुम्ही पहा, सरळ गणित आहे. बरं पुन्हा पहा ना तुम्ही, ज्यानं केलं का त्यालाच भोगावं लागतं. ज्यानं वाईट कर्म केलं का त्यालाच भोगावं लागतंय. दादा शेजारच्याला नाही, आपल्या मुलाला नाही, बायकोला नाही, ज्यानं केलं त्यालाच. हे लक्षात येण्यासाठी सांगतो तुम्हाला. ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते. एक जण रस्त्याच्या कडेनं चालला आणि सुंदरपैकी आमराई होती, आणि असा पाड दिसला याला, आणि हे म्हणला काही झालं तर चालतंय, ही चान्स सोडायचा नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ते पाड पाहायला कोणी पाहिला? कोणत्या इंद्रियानं पाहिला? डोळ्यानं पाहिला. पाहिला डोळ्यानं. चालत कोण गेलं? पाहिली. हातात दगड कोणा घेतला? हातानं. मारला कोणा? हातानं. खाली पडला, उचलला हातानं, मस्त चिमला, खाल्ला जिभेनं, तोंडानं, मस्त आनंद आला. आणि तेवढ्यात मालक पण आला. मालक म्हणला, माझ्या माघारी आंबा चोरतोस? जे पाठीत बदा बदा मारायला सुरुवात केली. मला सांगा ना तुम्ही, किती अवघड आहे. पाहिलं कोणी? डोळ्याने. त्या बिचाऱ्या पाठीचा काही गुन्हा आहे का? पायाचा काही गुन्हा आहे का? हाताचा काही गुन्हा आहे का? पण बिचाऱ्या पाठीला मार का? पण ऐका ना, पाठीला जरी मार मिळाला तर ज्यांना एक सगळा कार्यक्रम राबविला, हे उपक्रम सगळा, पाणी कुठून आलं? रड कोण? ज्यांना आंबा पाहिला तेच डोळे. लक्षात आलं का? पाहिला कोणी? डोळ्याने. आणि रड कोण? डोळे. तस ज्यांना वाईट कर्म केलं ते त्यालाच भोगावं लागतं. म्हणून माणसं सरासरी तर आपण दुसऱ्याकडे पाहून जीवन जगतो, दुसऱ्याकडे पाहून जीवन जगू नये. मी काय म्हणतो, एखाद्याने चोरी केली, 100% त्याला त्याचा परिणाम भोगावा लागणार. आम्ही बसून सांगतो, आम्ही जरी काही पाप कर्म केलं तरी ते आम्हाला भोगावं लागतं. म्हणून आता त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं, पीडा देऊ लागलं. तो धाया मोकलून रडायचा. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, मला खूप त्रास होतो. आता
जमिनी वाटून घेता येतात, पैसे वाटून घेता येते, घर वाटून घेता येते, मी म्हणतो दरवाजे खिडक्या वाटून घेता येतात, आड झाल्या का मला करता येतात. पण मला सांगा तुम्ही दुःख वाटून घेता येते? नाही घेता येत. बायको म्हणले मी काय करू सांगा ना तुम्ही. बरं तुमचे पायचे पिन म्हणजे दाबीन, पण कुठपर्यंत? म्हणून ज्यानं कर्म केलं शेवटी त्यालाच भोगावं लागतं. केले कर्म झाले